दिलेला आहे, कामगारांवर दिलेला आहे आणि सर्व जे घटक आहेत सर्व घटकासाठी हे बजेट आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये वडसा गडचिरोली रेल्वे लाईन आम्ही छापलं होतं, आपल्याला माहित आहे. स्वतः पाणी करून आलो. 10,000 किलोमीटरचा तो कॉन्ट्रॅक्टरला टेंडर दिलेला आहे, त्यांचं काम चालू आहे. स्वतः जाऊन आलो, पाहून आलो काय स्थिती आहे, काही अडचण आहे. फॉरेस्टची अडचण होती तर ती दूर केली. सुधीर मुनगंटीवार फॉरेस्ट मिनिस्टर आहे, त्यांच्यासोबत एक बैठक लावून काही अडचणी येत होत्या, काही झाडं काटल्या जात होते पण ते काढू देत नव्हते. ते संबंधित अधिकाऱ्यांना वनमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत. आता त्याला म्हणजे हे जे वडसा गडचिरोली हा रेल्वे मार्ग जो होता हे पूर्वी 400 कोटीचं बजेट होतं, 400 कोटी. पण वाईल्ड लाईफ जो फॉरेस्ट विभागाचा एक पार्ट आहे त्यांनी याच्यात दखल दिली होती, अडचण निर्माण केली होती. त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही फ्लायओव्हर करा. आम्ही मग त्याच्यासाठी एक बैठक पण लावली होती. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सीएम होते, नितीनजी गडकरी होते, फॉरेस्ट मिनिस्टर त्यावेळेस अर्थमंत्री आणि फॉरेस्ट मिनिस्टर पण होते. त्यांच्या समवेत एक बैठक लावली होती. त्यावेळेस त्यांनी होकार दिला होता, पण होकार दिल्यावरही त्यांनी एनओसी आम्हाला दिली नाही. शेवटी त्यांनी परत मग लोकसभेत हा विषय मांडला आणि लोकसभेत विषय मांडल्यामुळे आपल्या केंद्राकडून यांना सूचना गेल्या की ताबडतोब हे काम करा. आता त्याच्यामध्ये फॉरेस्ट विभागाचे अधिकारी मानले नसल्यामुळे मग तो त्याचं हे वाढलं, कोटेशन वाढलं. म्हणजे 400 कोटीचं 1096 कोटी झालं. परत अजून क्युरी काढली त्यांनी. या ठिकाणी कॉरिडॉर म्हणजे वडसा गडचिरोलीमध्ये कॉरिडॉर आपण घ्यावं, म्हणजे इथं वाघाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर आम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, म्हटलं कॉरिडॉर करायचं नाही. कॉरिडॉर घेतलं तर विकास कामं कोणतेच झाले नसतं. आपण सुधीर भाऊला सांगून अधिकाऱ्यांसोबत एक बैठक लावून आम्ही तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवून दिला आहे. पण मात्र त्याची किंमत परत अजून वाढली. 1088 कोटी 1888 कोटी आहे टोटल. तर त्याच्यात 944 कोटी राज्य सरकारने द्यायचे आहेत आणि 944 कोटी केंद्र सरकारने द्यायचे.